नमस्कार मंडळी आज कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित केली जाणार आहे. कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर केली जाणार आहे. ही यादी आपल्याला कुठे बघायची आहे, आपलं नाव कसं शोधायचं आहे आणि या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणते शेतकरी पात्र असणार आहे, दुसऱ्या टप्प्यातील यादी कधीपर्यंत येणार आहे आणि केवायसी प्रक्रिया ही कधीपर्यंत चालू केली जाणार आहे, याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या आर्थिक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला होता, 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही जाहीर केली होती आणि या कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही शेतकरी असेल ते देखील पात्र केलेले होते. म्हणजेच काय तर 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती असे काही शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेतून वगळल्या येतील असं सांगण्यात आलं होतं. परंतु ती सुद्धा अट राज्य सरकारने काढलेले, या भाजप सरकारने काढलेले. म्हणजेच काय तर जे काही कर्जमाफीचा मार्ग असेल तो मोकळा झालेला आहे आणि आजपासून कर्जमाफीला सुरुवात केली जाणार आहे. आज दिवंगत नेते अजितदादा पवार यांची पुण्यतिथी सुद्धा आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस सुद्धा आहे. या निमित्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी आज प्रकाशित केली जाणार आहे. ही जी काही यादी असेल ही आपल्याला तलाठी यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. माई सेवा केंद्र या ठिकाणी सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे आणि ग्रामपंचायत या ठिकाणी सुद्धा ही यादी उपलब्ध केली जाणार आहे. या यादीमध्ये आपलं नाव आहे का ते शोधा आणि त्यानंतर जी काही केवायसीची प्रक्रिया असेल ती लवकर सुरू केली जाणार आहे. केवायसी झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती हे 2 लाख रुपयाची रक्कम कर्जमाफीची जमा होणार आहे. यामध्ये जर आपण 3 वर्ष सलग बँकेचं कर्ज भरलं नसेल, थकीत असाल, तर अशा शेतकऱ्यांना पहिल्या यादीत समाविष्ट केलं जाणार आहे. आणि जर तुमच्याकडे 2 लाख रुपयाच्या वरती बँकेचं कर्ज असेल तर तुम्हाला जी काही वरची रक्कम असेल ती देखील भरायची सांगितली जाणार आहे. ती बँकेच्या माध्यमातून तुम्हाला भरून घेणं महत्वाचे असणार आहे. बँकेच्या माध्यमातून तुम्हाला बँकेला भेटा, त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना भेटा आणि त्यानंतर जी काही वरची रक्कम असेल, व्याज आणि मुद्दल जी काही रक्कम वरची असेल ती भरून घ्या आणि त्यानंतर तुमच्या कर्जमाफीसाठी जी काही माहिती असेल ती राज्य सरकारकडे पोस्ट केली जाईल आणि त्यानंतर तुमची 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही दिली जाणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले आहे. आणि याची यादी आज प्रकाशित केली जाणार आहे. पहिली यादी आजपासून दिली जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.